99वे रामसर स्थळ म्हणून आपल्या भारतातील एका दलदलीच्या प्रदेशाला घोषित करण्यात आलेल्या मित्रांनो, या संदर्भात आपण सगळी माहिती घेणार आहोत. पहिला मुद्दा तो म्हणजे बोट शेखा झील पक्षी अभयारण्य, असं या 99व्या रामसर स्थळाचं नाव आहे आणि हे आहे अलीगड उत्तर प्रदेश या ठिकाणी. उत्तर प्रदेशमधील हे 12वे रामसर स्थळ आहे आणि भारतातील हे 99वे रामसर स्थळ आहे. ज्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मुद्दा दिसतोय, बर्ड लाईफ इंटरनॅशनलने या स्थळाला महत्वपूर्ण पक्षी आणि जैविकता क्षेत्र म्हणजेच IBA म्हणून घोषित केलेलं आहे. रामसर स्थळासंबंधित माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते, पॉज करून स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. इराण या देशातील उत्तरेकडे असलेला म्हणजेच तो कॅस्पियन सीच्या दक्षिणेकडे चिटकून असलेला रामसर स्थळ सध्या इराण देश फार चर्चेमध्ये ना, तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याचं स्थान कुठे आहे. याच ठिकाणी 2 फेब्रुवारी 1971ला रामसर करार करण्यात आला होता आणि त्यानुसार जगभरातील जेवढे काही वेटलँड क्षेत्र आहेत, दलदलीचे प्रदेश आहेत, त्या ठिकाणचे जैविकता यांना संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी अशा प्रकारचा करार करण्यात आला होता. हा करार आपण 1 फेब्रुवारी 1982 मध्ये स्वीकारला होता. भारतात एकूण 13,84,180 हेक्टर क्षेत्र या रामसर क्षेत्राने व्यापलेलं आहे. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक म्हणजे 20 रामसर स्थळ आहेत. रामसरचं मुख्यालय ग्लॅड स्वित्झर्लंड या ठिकाणी. भारतात पहिले रामसर स्थळ ज्यावेळेस आपण हा करार स्वीकारला होता ना 1981ला, त्यावेळेसचे 2 रामसर स्थळ होते, चिल्का सरोवर आणि केवलादेव राजस्थान या ठिकाणी. आणि महाराष्ट्रातील नांदूर मादमेश्वर नाशिक, लोणार सरोवर बुलढाणा आणि ठाणे खाडी फ्लोमिंगो अभयारण्य मुंबई ठाणे या ठिकाणी असलेले हे 3 रामसर स्थळ, त्यापैकी ठाणे हे शहरी भागात असलेले एकमात्र रामसर स्थळ आहे आणि आपल्या देशातील सर्वात मोठी खाडी सुद्धा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा, कमेंट नक्की करायची तुम्हाला की आजचा व्हिडिओ कसा होता.